दरम्यान पूर ओसरल्यानंतर विहिरीतील गाळ उपसण्यासाठी सरकारने 30,000ची मदत जाहीर केली आहे। मात्र ही रक्कम तुटपुंजी असल्यामुळे खासदार ओमराजे लिंबाळकर असं ते म्हणालेत। विहिरीतले 1 फूट गाळ काढण्यास 9 ते 10,000 रुपये लागतात। पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना सरकार पीक विमा देणार का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। ज्या विहिरीमध्ये गाळ पडलाय त्या विहिरीला सुद्धा गाळ काढण्यासाठी 30,000 रुपये देऊ, ते पण एमआरजीच। आता मला सांगा, 1 फूट विहिरीचा गाळ काढायचा असेल तर 8,000 रुपये 9,000 रुपये 1 फुटाची रेट आहे आज। जर गाळा मोठा असेल तर 10,000 रुपये आहे, पण 3 फूट गाळ काढायला 30,000 लागते। अख्खी विहीर बुजलेली कशी काढायची 30,000 शेतकऱ्यांना? दरम्यान पूर ओसरल्यानंतर विहिरीतील गाळ उपसण्यासाठी सरकारने 30,000ची मदत जाहीर केली आहे। मात्र ही रक्कम तुटपुंजी असल्यामुळे खासदार ओमराजे लिंबाळकर असं ते म्हणालेत। विहिरीतले 1 फूट गाळ काढण्यास 9 ते 10,000 रुपये लागतात। पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना सरकार पीक विमा देणार का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। ज्या विहिरीमध्ये गाळ पडलाय त्या विहिरीला सुद्धा गाळ काढण्यासाठी 30,000 रुपये देऊ, ते पण एमआरजीच। आता मला सांगा, 1 फूट विहिरीचा गाळ काढायचा असेल तर 8,000 रुपये 9,000 रुपये 1 फुटाची रेट आहे आज। जर गाळा मोठा असेल तर 10,000 रुपये आहे, पण 3 फूट गाळ काढायला 30,000 लागते। अख्खी विहीर बुजलेली कशी काढायची 30,000 शेतकऱ्यांना? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।